नमस्कार, आपण पाहत आहात लोकमंत्र न्यूज। पंचायत समिती पाटोदा येथील गटविकास अधिकारी यांना विविध प्रलंबित प्रश्नांबाबत विनंती अर्ज देत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या देत भीक मागो आंदोलन केले। या आंदोलनात पाटोदा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित प्रकरणावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। विशेषतः GPF 2024 संदर्भातील रक्कम खात्यात जमा न होणे, वेतन आणि इतर देयकांमध्ये होत असलेला विलंब, तसेच काही कर्मचाऱ्यांचे मार्च 2024चे वेतन प्रलंबित असल्याच्या मुद्द्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। तसेच 2023 सालचे प्रलंबित वेतन आणि इतर आर्थिक देयके तातडीनं निकाली काढावीत अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या आर्थिक बाबींमुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण वाढत असल्याचंही आंदोलकांनी यावेळी सांगितलंय। यावेळी संघटनेच्या वतीने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। आंदोलनादरम्यान संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे यांनी आपल्या भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे। वेतनासाठी हेळसांड होत आहे। महिन्याच्या 5 तारखेला आम्हाला पेमेंट मिळावं, आमची ही अपेक्षा आहे। महत्त्वाचा मुद्दा। दुसरे मुद्दा, आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी इतक्या वेदना भोगाव्या लागत आहेत। पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर वारंवार मानसिक त्रास होत आहे पूर्णपणे। किती दिवसापासून तुमचं वेतन थकीत आहे का? ऑनलाईन पद्धतीने पहिलं वेतन आपलं राज्यस्तरावरून होत होतं, पण आता ह्या वर्ष 1.5 वर्षापासून पंचायत समिती स्तरावर पेमेंट होत असल्यामुळे इथं आज पेमेंट समजा 1 तारखेला पेमेंट आलं तर 2-2 महिने जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर पेमेंट रखडत आहे। त्याच्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची उपासमारीची पूर्णपणे वेळ आलेली आहे। आपण गटविकास अधिकाऱ्यांना भेटला होता का? हा, भेटलो होतो। फोनद्वारे चर्चा झाली, समोरासमोर त्यांना वारंवार चर्चा केली, अधिकाऱ्यांसोबत वारंवार चर्चा केली, पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळत नाही।